प्रकाश आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे बुधवारी रात्री भेटल्याचा दावा। वर्षा निवासस्थानी रात्री 2 वाजता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याच्या चर्चा आहेत। मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही। संजय राऊतांनी सुद्धा यावर भाष्य करत बोलण्यास नकार दिला, तर काही नेत्यांनीही यावर बोलण्यास नकार दिलाय। ही बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। विधान परिषदेच्या निवडणुका पाहता दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याच्या बातम्यांची चर्चा आहे। विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले असल्याची चर्चा आहे। मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चांना दुजोरा देण्यात आलेला नाही। प्रकाश आंबेडकर संपादक असलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं या सगळ्या संदर्भातली बातमी केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। ही बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं दावा केलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, जर ही भेट झाली असेल तर ही राजकारणातली एक मोठी घडामोड मानायला हवी। प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं काय दावा केलाय आणि या बातम्यांनंतर आता दोन्ही बाजूंनी काय प्रतिक्रिया दिल्या जात आहेत? 2 दिवसापूर्वी प्रबुद्ध भारत यांनी एक एक्सपोस्ट केली आणि या एक्सपोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे बुधवारी रात्री मध्यरात्री दुपारी 2च्या दरम्यान वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान या ठिकाणी भेटले आणि या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा दावा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने केलेला आहे। प्रकाश आंबेडकर संपादक या प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यापुढे जी माहिती आपण घेतली म्हणजे या मीडिया हाऊसचं हेही म्हणणं आहे की विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी हे दोन नेते जे आहेत ते भेटले। मात्र या सगळ्या संदर्भात आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या सगळ्या संदर्भात विचारलं असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये, बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। संजय राऊत यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की दोन नेतेच या सगळ्या संदर्भात सांगू शकतील। मात्र अशा प्रकारे मध्यरात्री 2 वाजता भेट होत असेल त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण जेव्हा दोन नेते आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात, अर्थातच नेमकी काय चर्चा झाली, कशासाठी भेटले आणि खरंच भेट झाली का, अशा प्रकारच्या चर्चा, राजकीय चर्चा आपल्याला पाहायला मिळतात। फक्त विधान परिषद बिनविरोध किंवा विधान परिषदेची निवडणूक एवढाच मुद्दा या भेटीमध्ये असू शकतो की अन्य काही मुद्दे असू शकतात, आणि जर असतील तर ते कोणते असू शकतात? नाही, या सगळ्या संदर्भात इन डिटेल जी माहिती अजूनही प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसनी तशी छापली नाही। फक्त एक 3 ओळींचं त्यांनी एक्सपोस्ट करत त्या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि ही सगळी सूत्रांची माहिती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या दाव्यानंतर आपण काही राजकीय नेत्यांना या सगळ्या संदर्भात विचारलं की खरंच भेट झाली का, विधान परिषद निवडणुकी संदर्भात की इतर राजकीय घडामोडींसंदर्भात किंवा इतर राजकारणासंदर्भात ह्या भेटीगाठी झाल्या। कारण याआधी सुद्धा आपण बघितलं अधिवेशनाच्या दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस भेटले होते, काही चर्चा त्यांच्यामध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर जर अशा प्रकारची भेट झाल्याचा दावा प्रबुद्ध भारत करत असेल तर मग ती नेमकी चर्चा काय झाली या सगळ्याचा तपशील आलेला नाही। मात्र ही खरंच भेट झाली का या सगळ्या संदर्भात सुद्धा नेत्यांनी दुजोरा दिलेला नाहीये। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।